ते जोडली संपत्ती ते विद्यार्थी निभूती कोणी दगड माती घालिती आपण मरती दुरितात। नाथबाबांनी विषय सांगितला आहे तोपर्यंत धनलोभाचा विषय सांगतात। स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही खाऊ देत नाही। कवडी कवडी तेल न करे धारदार फुलाने मारे एकच बार कवडी कवडी जमवायचं एकदाच घालवायचं अशी वृत्ती असते का नाही। धनलोभाचा विषय सांगतात या ठिकाणी बाबा। मग हे जी काही सर्व वृत्ती आहे का या वृत्तीमुळं स्वतःही अधपतनाला जातात बाकीच्यालाही सुख लागू देत नाहीत। म्हणून सांगतात ऐशी एकाची जाती अंधभाग स्वयानेती तिनी एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे ते दुःख किती सांगावे। एक एकाची जाती म्हणले हे काय करतात स्वतःही अधपतनाला जातात आणि बाकीच्याला नेल्याशिवाय राहत नाही का। संगती महाराज तशी असणारी आणि म्हणून संगतीचा परिणाम होतो का नाही बघा। ही संगती सांगू लागले तसे हे काय करतात म्हणजे बाकीच्यालाही अधपतनाला नेतात दुसऱ्यालाही सुख लागू देत नाही स्वतःचंही जीवन असणारा अधपतनाला नेतात। ऐसे स्त्री मध्ये मातला विमानी विचरत एकला सज्जनाचा उल्लंघू केला उन्मत चायला पाडित असे। हा सर्व असणारा समाज राजा भरतजीने हे सर्व पाहिलं होतं आणि हे पाहिल्याच्या नंतर अनुमान लावलं होतं असा उन्मत्तपणामध्ये हा 33 कोटी देवांचा राजा इंद्र म्हणजे काय झाला मातून गेला आणि म्हणून आपले हे विमान घेऊन हे अप्सरा घेऊन हे सर्व भोग विलासामध्ये रममान होऊन फिरू लागलाय। म्हणजे काय त्याला वाटतंय काय नाही वाटतंय असं हे भरतजी बोलू लागले। आम्ही सूर्यवंशी राजनियामक आम्हा स्वधर्म हाची देख उदकाशी लावणे शिका विचाराने कसेना। स्वतःची तुलना केली भरतजीने। आम्ही सूर्यवंशाची ब्रिदावळी सूर्यवंशातले आमचे पूर्वज म्हणले आजा पंजा खापर पंजा सर्व ही काही राजे होते का मात्र आम्ही या मर्यादेचं उल्लंघन केलं नाही म्हणून आम्हाला एकच शिकाय आम्हाला एकच नियम आहे कोणता येथे वडील जे करीती त्या नाम धर्म ठेवीती अशी आमची अवस्था आहे म्हणले। त्या नियमाचं आम्ही पालन करतो आणि हा 33 कोटी देवाचा राजा इंद्र काय करायला म्हणले विमान घेऊन विचारत फिरायला लागला म्हणले आकाशामध्ये सर्व अप्सराकडून सेवा घेऊ लागलाय शोभतय का याला असा विचार भरत बोलतात। मनोनिरा मनांकित बाण दगदगीत अति दारोगा चापी सज्जिला आपणा दुष्ट दळना करावया दुष्ट दळन करावया। दुष्टाचं दळन करण्याकरता भरतजीने धनुष्याला बाण लावला महाराज पण बाण होता राम नामांकित बाण सज्ज केला धनुष्याला बाण लावलाय फिरतोय का म्हणले हा इंद्रदेव असला तरी त्याला एकाच बाणानं खाली पाडतो असा आवेश धारण केला आणि काय झालं करोनी राम नाम स्मरणा धनुष्य ओढी काढूना बाणासी आज्ञा करुणा दुष्ट दळना करावे आज्ञा दिली भरतजीनं आणि भरताना धनुष्याला बाण लावला त्याच्यावरती असणारा रामनामाचा मंत्र विराजमान केला राम नामांकित बाण लावला आज्ञा केली बाणाला आज्ञा केल्यावर परत येता येत नाही बघा काय बाणाचं भाग्य या बाण एकदा सुटला का सुटलाच महाराज तसं मुखातला शब्द सुटला का सुटलाच पुन्हा ते परत घेता येत नाही। म्हणून ही वाणी आपली जपून वापरावी लागती ती कुठेही आपल्याला 4 माणसात बसवतील 4 माणसातून उठवीती या म्हणून आमच्या कबीरदास महाराजांनी एक दोहा सांगितलेला आहे जीव कहे जंत को तुम 32 में अकेली माय एक बार टेढ़ी चलो तो 32 ही गिर जाए वाकडं बोलले माणूस काय म्हणतोय नीट बोल
32च पाडीन म्हणते काय ते दातच पाडीन म्हणजे हे तोंडातले 32 खाली आणण्याचं सामर्थ्य हिच्यामध्ये जीबीमध्ये रचनेमध्ये ही जर वाकडी झाली 32 खाली यायला टाइम लागत नाही. तसं भरतजीनं आज्ञा केली, बाण सुटलाय, बाणाला आज्ञा केली, काय झालं? बाण श्री नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसत्यं प्राप्ता राम स्मरत सर्वदा. भरतजीचा बाण राम नामांकित आहे आणि रामाचं नाम जपणारा इकडे राम भक्त हनुमंत आहे म्हणले. प्रभू रामचंद्राच्या अंकित राहिलेला, दास झालेला, जीवापेक्षाही त्या ठिकाणी देह अर्पण करणारा म्हणले. प्राणाचा विचार न करता रामाचं नाम जपणारा, रामाची सेवा करणारा हनुमानजी. आणि याच्या करता बाण रामाच्याच नावाचा आज्ञा देऊन भरतजीनं सोडलाय. कुणा करता? हनुमंता करता. ते कोण होते? हनुमानजी होते, पर्वत घेऊन यायले होते. पण हा त्या ठिकाणचा झालेला समज, कारण संशय एकदा वाढला का विनाशाला कारण होते. तसा हा संशय होता भरतजीच्या मनामध्ये. म्हणून काय झालं? सुतो निशितीच्या कडकडाटी बाण पडिला ती संगती कोणावरी करावी वृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. मायबाप गरीबाचा असंच असतंय. ते काय निमित्त असलत होतं, काय निमित्त पाय राजा रावण पडला का आदेश महाराज ते म्हणला माझ्या यो पाया पडला का माझं कामच झालं. आणि झालं का नाही काम त्याचं? पाया पडून पण त्याला काम करायला लावलं, इकडे येऊन त्याला जावं लागलं, मरावं लागलं. तसं या बाणाला प्रश्न पडला, इकडून कुणाची आज्ञा आहे? भरताची. भरत कोण आहे? प्रभू रामचंद्राचे बंधू. इकडं कोण आहे? हनुमान आहे, रामाचा शेवट आहे, राम भक्त आहे, वज्रदेही. आणि मध्ये कुणाचं मरण आलं? बाण म्हणतोय मी पुढे जाऊन ह्याला लागू का? नाही लागावं, भरताची आज्ञा आहे, काय करावं? असं संकटामध्ये तो धनुष्यातून सुटलेला बाण पडला. महाराज विचार करू लागला, काय झालं? परतोनी जावे जरी येतो भरत दंडिना संपूर्ण कपिसी करावे कंदन तरी आशी स्मरण श्रीरामाचे. बाण विचार करतोय, बाण आपण तर माणसं विचार करायचा का नको? सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. आपण हे विचार करायला पाहिजे. बाण म्हणतोय मी इकडं समोर जातोय तर रामाचा भक्त आहे आणि तिथंही माझा शिरकाव होणार नाही. परत जातोय हा भरत मला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. मी काय करावं? घडकना घाटका मागाड पुरवीर अशी अवस्था बाणाची झाली. मायबा बोला. भरत श्रीरामाचा निज भक्त कपिस प्रेम राम स्मरत माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मिता विचारी. आश्चर्यचकित झालं. बाण विचार करू लागलं, इकडं हनुमानजी बरोबर माझा पुरुषार्थ चालणार नाही, इकडं भरत रामाचा भक्त आहे, निज बंधू शेवट आहे. होय, कोणतं कमकुवत आहे? दोन्ही बाजू समान आहे. बरोबर आहे का? आता मी काय करावं? परत जाताही येत नाही. समोर असणारे कपिनंदन आहेत, रामाचे भक्त आहेत, शेवट आहेत, हनुमंत या. मग मी हनुमंता बरोबरही माझा पुरुषार्थ दाखवू शकत नाही. मग मला राम नामांकित केलंय म्हणले, पण मला परतही जाता येत नाही. आता काय करावं? हा विचार बाणाला पडला. काय झालं? भरताची आज्ञासी जे गंडावे अतिदुष्टासी दुष्ट मनोनये कपिसी राम स्मरणेसी दुर्लत. काही विचार आहे माझा, श्रेष्ठ विचार सांगितला बाणानं. बाण काय म्हणते माहिती का? भारतानं मला आज्ञा दिली, पण कुणाला दंड करायचा आहे? दुष्टाचा संहार करायचा आहे, दुष्टाला जाऊन भेदन करायचंय. हनुमानजी दुष्ट आहेत का? आणि मग मी काय करायचं? म्हणजे हे माझ्यावर संकट आहे ना, प्रश्न आहे ना, धर्म संकट आहे बाणावरती असणार. यांनी मला आज्ञा केली, जो तो दुष्ट विचारतोय का? म्हणले फिरतोय का आकाशामध्ये विमान घेऊन?
त्याचा तू असणारा काय करायचं, त्याला दंड करायचा, शिक्षा करायची. मग हनुमानजी इथनं समोर, यांना मी दंड करू शकतोय काय असा विचार तो बाणाचा. आणि बोलू लागले, स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे, साधू अवज्ञा शिरीना चढे. ऐसे विचारोनी वाढे धरणाकडे चालिला. एका साधूची अवज्ञा होऊ नये, आपल्या स्वामीची ही आज्ञेचं पालन व्हावं. म्हणजे भरताना दिलेल्या आज्ञा ही परिपूर्ण आपल्याकडून पालन केल्या जाईल. आणि इकडं साधुरूपी हनुमानजीचं आपल्याकडून छळण होणार नाही, अनादर होणार नाही. म्हणून बाणानं काय केलं माहिती का, पडून राहील तये ठाई उगाच संताची पायी. संताच्या पायावर उगाच पडून राहावं लागतंय. सुख येते ह्याची टाळी बहुपायी संताची, संताच्या पायावरती सुख आहे. पण आपल्याला ते सुख दिसत, सुखासाठी करीशी तळमळ. मग तिकडे म्हणले पंढरीशी जाय येते वेळ, मग तू अवघाची सुख रूप उशीन जन्मजन्मीचे दुःख विसरशी. बाणानं विचार केला, मी हनुमानजीवरही चाल करत नाही, भरतीच्या आज्ञेचंही पालन करतो, राहतो ना पायापाशी पडून. म्हणले पाया जवळ बाण गेला. आणि काय झालं, धरिलिया सज्जनाचे पाय, वापजय कधीच न होया. स्वामी कार्य सिद्धी सजाया, विजयी होया त्रिलोक्य. त्रिलोक्यामध्ये विजय प्राप्त करता येतो, यश प्राप्त करून घेता येतं. पण सज्जनाचे पाय धरावे लागतात, सज्जनाची संगती करावी लागते, संताच्या सज्जनाच्या चांगल्याच्या संगतीत जावं लागते. संगत करणं बडो की बडत बडत बड जाय, दजके माता आजा बैठे मन मानी सोफल खाय. लहान्याने मोठ्याची संगती केली त्याचं कधीही हित होत आहे. आणि त्याच्यामुळे म्हणले काय होतं या, जर सज्जनाच्या संगतीत गेलो आपण, सज्जनाच्या सानिध्यात राहिलो, सत्संग केला का, तर आपल्याला त्रिलोक्यामध्ये यश प्राप्त करता येतं या, विजय प्राप्त करता येतो या, आणि आपल्या स्वामीचंही कार्यसिद्धीला नेता येते. असा बाण हा विचार बोलू लागले. ऐसा निश्चय करून पायी मिठी घाली बाण, स्वय विस्मिता कपिनंदना. बाण कोणाचा. काय केलं मायबाप बाणानं, काय केलं, बाणाला कळालं हो, पायाला मिठी घालावं लागते संताच्या भक्ताच्या राम भक्ताच्या. म्हणून नाथ बाबांना गावबा महाराजांना सांगितलं की जर बाण म्हणले नाही, बाण बोलतोय बाण. हे गेलं आणि हनुमानजीच्या पायाला मिठी घातली. मिठी चरण सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा, असं केलं. आणि म्हणून तिथं जाऊन म्हणले हनुमानच्या पायाला मिठी घातली. या राम नामांकित भरतजीनं सोडलेल्या बाणानं हनुमानजीनं विचार केला, माझ्या पायाला कोणी धरलंय, माझ्या पायाला कोणी मिठी घातली. आश्चर्यचकित झाले. आणि काय बोलले, ऐसे विचारता मनी बाणावलोकिता नयनी. देखता श्रीराम नामांकित चिन्ही, वायुनंदनाती विस्मय. हनुमानजीने खाली पायाकडे पाहिलं, बाण राम नामांकित आहे. आश्चर्यचकित झाले, दृष्टीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वेडा तर टाकलाय, पण याच्यावर राम नामांकित राम नाम आहे म्हणले. आणि राम नामांकित बाण आहे, आपल्या पायाला येऊन धरलं या, पायापाशी जवळ येऊन थांबला या. असा विचार हनुमानजी करू लागले. आणि पाहिल्याच्या नंतर काय केलं, श्रीरामाचा बाण होया अतिक्रमयाचा करुणये. साष्टांगे नमन करिता होय राम स्नेहे भावार्थे. दोन अधिकारी असले का समानतेचे मायबाप असंच असते बघा. दोन जर साधू भेटले का, त्यांना म्हणलं महाराज काय तुमचं ज्ञान आहे, ते म्हणजे हे महाराज आपलं काय, तुमच्यामुळे हे सगळं. ते कुणी बोलावं माहिती का, अधिकारीनं. माझ्या गुरुवारीनं मला एक वाक्य सांगितलेले, तुम्हाला कधीही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असणारे, तुमच्यापेक्षा ज्ञानवान असणारे माणसं तुम्हाला कधीच
नाव ठेवणार नाही ना भगवान. अधिकारानं बघा मोठमोठे महात्मे असे बसले का त्यांना महाराज काय तुमचं ऐकावत होते ते म्हणजे हे महाराज काय आपलं काहीच नाही. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण निर्वी जगा माझी माऊलीने सांगितलं स्वतःच ज्ञान दाखवीत. मला हनुमानजीचा विषय सांगायचा. हनुमानजी म्हणले बाण राम नामांकित आहे. हे रामाचं नामस्मरण करतंय मग याची आपण आवाज्ञा केली नाही पाहिजे, अनादर केला नाही पाहिजे. हात जोडले त्याला साष्टांग दंडवत घातला. कुणी हनुमानजीनं बाणाला हे 3.5 हाताचं शरीर आहे आपलं, हे कुठेतरी वाटलं पाहिजे, कुणाचं तरी ऐकलं पाहिजे, कुणाच्या तरी पायावर नतमस्तक झालं पाहिजे, तेव्हा याचा उद्धार होतोय. नाही तर आयुष्यभर मी ताट राहिला की तसाच ताट जातो. कोणाचं सांगायला आपलं सांगाल का पाकिस्तानचं सांगतोय. हे कुठेतरी झुकलं पाहिजे, नम्रता धारण केली पाहिजे. हनुमानजीनं साष्टांग दंडवत घातला. अनादर नको या. राम नामांकित बाण आहे म्हणजे रामाची याला आज्ञा या म्हणून लोटांगण घातलं आणि काय केलं. कपी साक्षी बाणांचे वचन तव तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्यांचे चिन्ह तव तळी बाण ओढीत. हनुमानजीने संवाद चालू केला बाणाबरोबर. महाराज कोण आहे काय बोला ना चाला ना जारला पाय वळायला लागला हनुमानजीला. अगोदर घेऊन जायचंय ना कुणाकडे आपल्या स्वामीकडे मालकाकडे भरताकडे घेऊन जायचंय. बाण वडायला हनुमानजीच्या पायाला. हनुमानजी म्हणजे कोण आहेत तुम्ही मला का वडायला लागला का माझे पाय धरले. ऐकतच नाही. आज्ञा काय होती खिचून आणू लागलं हनुमानजीला आणि काय झालं. उदया येईल दिवाकर म्हणून सौमित्रासी रघुवीर घेऊन आला मद समोरा बाण सत्वरा तेथे ओढी. सांगायला हनुमानजी बाबा मला तिकडे नेऊ नका ओढू नका. मला जर विलंब झाला दिवाकर सूर्य जर उगवला तर इकडे लक्ष्मणी प्राणगत होते. माझ्या स्वामीचं कार्य अपूर्ण राहील. ते हनुमानजी बोलते तसं तसं ते बाण खाली ओढते. कुणाला हनुमानजीला. भरतजीने सोडलेला आज्ञेचा बाण आहे. त्या बाणानं मात्र पिछा सोडला नाही. हनुमानजी सांगत ओढू नका मला विलंब व्हायला लागलाय. विलंब करता विघ्न ओढवेल अशी माझी अवस्था होईल. पुढे काय झालं की उठवोनी सौमित्र वदोनी आदश शिरा करोनी विभीषण राज्यधर स्वय सत्वर येथे आला. दिले का प्रतिज्ञा सोडून म्हणले. हनुमानजीचा गैरसमज झाला बरं का. त्यानं अयोध्या सोडली, सुमित्राला सोडून दिलं आणि सर्व सोडून राम इथं काय कमाल आहे. आम्हाला आज्ञा दिली, आम्हाला कामाला लावला. स्वतः म्हणले कुठं इथं येऊन बसले का म्हणजे. हे हनुमानजी बोलू लागले कारण हनुमानजीला जो काही समज झाला संशय निर्माण झाला का त्या ठिकाणी बोलू लागले. मी नपुसका सर्वथा नकलेची स्वामी कार्यार्था धिक माझे जीवित व्रथा कोण अर्था जात असे. नाहीच विचारल्यावर म्हणले कार्याचा त्या ठिकाणी मी जर विचारपूस नाही विचार केला तर माझं कार्य माझं हे सर्व असणार कष्ट व्यर्थ व्यर्थ जाऊ पाहते म्हणले. का नाही जर वेळेवर मी गेलो हा सर्व असणारा अनर्थ होतो या असं बोलू लागले. ऐसा झाला अति दुःखी सवेची बाणा ते अवलोकी तव तोडी अधोमुखी एकाएकी सत्वरा. हनुमानजीला दुःख झालं, खिन्न झाले, असा विचार करू लागले. पण लगेच सत्वर म्हणले हे खालून जे लागलेलं गिरायक होतं बाण ते पायाला ओढायचं. चला पुढं चला पुढं. खाली खिचू लागलं म्हणले हनुमानजीच्या पायाला. काय झालं कार्य न साधेचा माझे ना वैगे करीना देहपतना मनोनिग्र पायो रघुनंदना सत्वर बाण पाठविला. काय करावं म्हणले माझं तर कार्य सिद्धीला नाही गेलं पण मी इथं देहपतन करील प्राणत्याग करील
आणि माझा प्राण त्याग होऊ नये, माझी बुद्धी विपरीत घडू नये म्हणून काय झालं म्हणले, माझ्याच प्रभूने या ठिकाणी माझ्यासाठी हा बाण पाठवलाय, माझ्या चित्तावरती बुद्धाईवरती विराजमान होऊन माझ्या कार्याचं स्मरण करण्याकरता, असं त्या ठिकाणी हनुमानजी विचार करू लागले. पुंडलिकावर हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम, रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय. बसा. श्री ज्ञानदेव तुकाराम, रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान